उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी महिला अध्यक्षा आणि त्यांच्यावर आलेली त्यांची टीम त्यांनाही विनंती करतो की आपण पहिल्या खुर्चीवरती बसावं जोपर्यंत प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत नाही तोपर्यंत. आणि या माईकचं कंट्रोलिंग ज्यांच्या हातात आहे त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी जसा वक्ता बोलत त्यांचा आवाज जसा आहे त्या आवाजाला कमी जास्त करण्याचं काम आणि योग्य रीतीनं आवाज या सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचवण्याचं काम तुम्ही व्यवस्थितरित्या करावं अशी एक तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, या नांद्रे गावातील सर्व मतदार बंधू भगिनी यांना माझी एक विनंती आहे की ही जी विधानसभेची निवडणूक सुरू आहे आपलं अमूल्य मत आपण देत असताना काय विचार करायला पाहिजे या बाबतीत मी प्रथम तुम्हाला सांगतो. आमदार ही व्यक्ती आपण का निवडून देतोय? जसा गावामधला ग्रामपंचायतीचा सदस्य आपण निवडून देतो त्या सदस्याची काहीतरी एक जबाबदारी असते. आता ग्रामपंचायतीच्या सदस्याची जबाबदारी आहे की गावातले रस्ते गटारी वगैरे स्वच्छता वगैरे हे काम करणं आणि आमदाराची जी व्याख्या आहे त्याचं कर्तव्य आहे ते असतं तर त्याच्या मतदारसंघामध्ये त्यानं उद्योगधंदे वाढीस आणणे. आता गेली 10 वर्ष आपण वेड्यासारखं ज्या विद्यमान आमदाराला निवडून देतोय त्यांनी 10 वर्षात एकही उद्योगधंदा आपल्या सांगली मतदारसंघात आणलेला नाही आणि नाही. पण त्यांनी त्यांचा मात्र सोन्याचा धंदा वाढवला, त्याची एक शाखा मात्र विश्रामबागेला वाढवली. दुसरी गोष्ट, शिक्षणामध्ये या आमदाराचं काम करणं गरजेचं आहे. शिक्षणमध्ये तर या आमदारांनी कोणत्याही प्रकारची शिक्षण संस्था सुद्धा या 10 वर्षामध्ये कोणती वाढीस आणली नाही, अगर संस्था आणलेली नाहीये. तिसरा मुद्दा म्हणलं तर रोजगार वाढीसाठी आमदारांना काम करायचं असतं, पण या 10 वर्षामध्ये या आमदारांनी एकही रोजगार निर्मिती केलेली नाही आणि केलेलीच नाही. कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रामध्ये वाढीसाठी या आमदाराचं काम असतं, पण 10 वर्षामध्ये कृषीमधलं काही समजतच नाही, त्यामुळे या आमदारांनी कृषीमधलं सुद्धा कुठलं काम केलेलं नाही. त्यानंतर जर बघितलं तर जे काही कर धोरण असतं महाराष्ट्र राज्याचं राज्यस्तरीय कर धोरण याच्यामध्ये वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये जी काही धोरणं ठरवायची असतात ते त्या विधानसभेमध्ये मांडायचे असतात आणि ते मांडण्याचं काम सुद्धा या आमदाराचं असतं. पण गेली 10 वर्ष एकही शब्द आपल्या तोंडातून न काढणारा आमदार म्हणजे सांगलीचा विद्यमान आमदार. विचार करा, जी नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य काम करतात तसली कामं जर आमदार करत असेल तर या आमदाराला आधी 10 वर्षात तुमची व्याख्या काय, तुमचं काम काय हे आधी समजावून सांगणं गरजेचं आहे. एखाद्या नगरसेवकाची कामं केल्याने कामं करणं म्हणजे आपल्या सांगली मतदारसंघाचा विकास होणार नाही. आणि विकास करायचा असेल तर आपण अशा व्यक्तीची निवड करणं गरजेचं आहे की आपल्या मतदारसंघामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या या आमदारकीमध्ये येतात, त्याच्या कर्तव्यात येतात. ते कर्तव्यात आणणारी व्यक्ती म्हणजे पृथ्वीराज बाबा पाटील यांना आपण निवडून देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की मी सांगतो की अपक्षावर सुद्धा मी बोलणार आहे, पण तत्पूर्वी मी आधी पृथ्वीराज बाबांच्या वरती बोलतो. बघा, 10 वर्षामध्ये पृथ्वीराज बाबा या सांगली मतदारसंघामध्ये कोणत्याही पदावर नसताना काम करत आलेले. ते कुठेही निवडून आले नाहीत, कुठे नगरसेवक नाहीत, महापौर नाहीत, काय नाहीत. एक सर्वसामान्य व्यक्ती, एक मनापासून त्यांची तळमळ आहे की या सांगली विधानसभेसाठी काहीतरी करायचं म्हणून गेली 10 वर्षे त्यांची तडफड मी स्वतः बघतोय. मित्रांनो, तुम्ही या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहतात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्याला महापुराचा तडका बसलेला आहे. या महापुरामध्ये पृथ्वीराज बाबांनी काय काम केलं हे तुम्ही स्वतःहून पाहिलेलं आहे. 2019चा पूर घ्या,
2021चा पूर घ्या, अगर परवा आलेला 2024चा पूर घ्या, यामध्ये पृथ्वीराज बाबा अगर त्यांची टीम, अगर त्यांच्या संस्थेची टीम ही गल्लोगल्ली गेलेली, ज्या ज्या ठिकाणी आता सांगलीमध्ये पुराचं पाणी आलं त्या ठिकाणी आता 2024ला सुद्धा लोकांना स्थलांतरित करण्याचं काम, त्यांच्या ज्या काही रोजच्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम, त्यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी लागणारा सगळा औषध उपचार, हे सगळं पृथ्वीराज बाबाची टीमने केलेलं आहे. काय करतो आपण? कधी त्यांना निवडून दिलो आपण, तरी पण तो बिचारा काम करतो. असा आपला उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार, त्याला कुठलाही वारसा सांगण्याची किंवा काही गरज नाही. स्वतःहून काम करणारी एक धडपडणारी व्यक्ती आपण निवडून देत नाही, आपण नको त्याच्यात विचार करतो. आता गेली 10 वर्ष जो व्यक्ती निवडून येतो त्यांचं कोणतंही भरीव काम नाहीये. साधं सांगली माधवनगर रोडचा ब्रिज 9 महिन्यासाठी बंद करणार म्हणून आपल्याकडे परमिशन घेतली, पेपरबाजी केली. तो ब्रिज किती वर्ष बंद राहिला, किती महिने बंद राहिला, किती यातना आपल्याला भोगायला लागल्या. आमच्यापेक्षा तुम्ही जास्त भोगल्या, कारण तुम्हाला सांगलीला यायला हा मार्ग होता. पण अशा ठिकाणी त्यांनी कधी लक्ष घातलं नाही. सांगलीवाडीच्या समांतर आयर्विन ब्रिजला समांतर ब्रिज बांधण्याचं काम चालू आहे. त्या पुलाच्या नुसत्या भरावाचं काम राहिलेलं आहे, ते पूर्ण करण्याची पण त्यांनी हिंमत दाखवली नाही. कारण त्यांना माहित होतं की मागच्या पंचवार्षिक मध्ये पृथ्वीराज बाबा एक किरकोळ मतांनी पराभूत झालेले आहेत. त्यांनी काही नसताना सुद्धा त्यांनी किरकोळ मतांनी पराभव आपल्याला वाचलेला आहे. त्यामुळं आता बाबांच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून त्यांनी 5-6 महिन्यापूर्वीच डिक्लेअर केलं होतं, मनातून डिक्लेअर केलं होतं. त्यांचे बंधू जे आहेत अर्बन बँक चालवतात त्यांनी पण डिक्लेअर केलं होतं की या वर्षी तुझा टिकाव लागणार नाही, तो पृथ्वीराज बाबा पाटील तुझा पाडाव करणार, गप्प गुमान बसायला लागतंय. आणि वरनं जरांगे पाटलांचा पण इशारा आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत जातीमध्ये तेढ निर्माण करणारे जे आहेत, ज्यांचं नाव आहे फडणवीस. या फडणवीस मुळे या देशामध्ये या राज्यामध्ये जाती जे तेढ निर्माण आपण केलेलं आहे त्याच्यावरती आपण आता 10 वर्ष आमदारकी भोगल्या. आता जरांगे पाटील वगैरे जे आहेत ना, यांनी सुद्धा आपल्याला एक मुखाने विरोध केलेला आहे. आपला आता पाडा होणार, नादाला लागायचं नाही, हे त्यांच्या भावानीच त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांनी गप्प बसायचा निर्णय घेतला. पण नेहमीप्रमाणेच वसंतदादा घराण्यात 1986 पासून चालत आलेली परंपरा, मी 1984 पासून वसंतदादा खानदानाबरोबर आहे. 1984 पासून मी या वसंतदादा खानदानाचे मी राजकारण बघतोय. आणि जे नेहमीप्रमाणे एकमेकाला पाडून दुसऱ्याच्या खिशात घालायचं जो पराक्रम करतात हे वसंतदादा खानदान, त्यांनी यावेळेला सुद्धा तेच करायचं ठरवलं. आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे विद्यमान आमदार सक्सेस झाले. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये परत आमदारकी लढवायची इच्छा निर्माण झाली. कारण त्यांना माहित झालं काँग्रेसमध्ये 2 तुकडे झाले की आपली पोळी ऑटोमॅटिक भाजली जाते. आणि ती भाजणार यावेळेला अशा निर्माण झाली. आणि ह्याच विद्यमान आमदारांनी परत तिकीट मागितलं आणि बरोबर फडणवीसांनी तो डाव साधला की आपण सांगलीत परत जिंकू शकतो, असा एक त्यांना आता वाटू लागले. पण तुमच्यासारखी आमच्यासारखी जनता आता वेडी राहिली नाही. मी आज सांगतो की 1986ला पहिली इलेक्शन झाली, म्हणजे वसंतदादा नंतर, म्हणजे वसंतदादा या ठिकाणी राजीनामा देऊन राज्यपाल झाले आणि पोटनिवडणूक लागली आणि विष्णू अण्णा पाटील यांना उमेदवारी दिली. आणि उमेदवारी त्यावेळेला दिली. संभाजी पवार आप्पा त्यांच्या विरोधात एक सामान्य नगरसेवक म्हणून निवडून आले होते नुकतेच, त्यांनी अर्ज भरला. आणि दादा घराण्याला त्यावेळेला जी आग लागली पाडापाडीची,
त्यात पहिल्यांदा वसंतदादा घराण्यानं त्यांच्या घराण्यामधल्या मदन भाऊच्या वडिलांना म्हणजे विष्णू अण्णांना आतल्या अंगानं मदत करून संभाजी पवारांना मदत करून विष्णू अण्णांना पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्यांदा विष्णू अण्णांना तिकीट मिळालं, त्यावेळेला सुद्धा दादा घराण्यानंच पाडलेलं आहे. हे मी या चौकात ठाणपणे सांगतो आणि हे दादा घराण्याला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे. विष्णू अण्णांचा पराभव हा संभाजी पवारांनी केला नाही, तर विष्णू अण्णांचा पराभव दादा घराण्याने केलेला आहे. त्यानंतर मदन भाऊ आले, त्यानंतर प्रकाश बापूंना तिकीट देण्यात आलं. प्रकाश बापूंना तिकीट देण्यापूर्वी लोकसभेची आणि विधानसभेची एकाच वेळेला इलेक्शन झाली आणि त्यामध्ये लोकसभेचं तिकीट दिलं प्रकाश बापूंना आणि विधानसभेचं तिकीट दिलं आमच्या सांगलीवाडीतील दिनकर तात्यांना आणि या दोघांनी इलेक्शन लढली आणि त्यावेळेला मात्र दादा घराणे एकत्र आलं आणि त्यावेळेला दादा घराण्यानं 2 वेळा विष्णू अण्णांना पाडलं होतं आणि त्यावेळेला दादा घराण्यातच तिकीट मिळाल्यामुळं खाली आमदारकी त्याच वेळेला असल्यामुळं पाडापाडी करता आली नाही, कारण प्रचार करताना वर खासदारकी खाली आमदारकीचा करावं लागला जिल्ह्यात. आणि योगायोगानं त्यावेळेला सांगलीची विधानसभा दिनकर तात्यांच्या रूपानं विजयी घोषित झाली. ही एकदा झाली आणि त्यानंतर परत प्रकाश बापूंना उमेदवारी दिली विधानसभेची आणि त्यावेळेला आमचे नेते आदरणीय मदन भाऊ पाटील यांनी बंडखोरी केली. त्यावेळेस सुद्धा आम्ही मदन भाऊना म्हणत होतो, भाऊ आपण बंडखोरी कराय नको, कारण आपण एकमेकाला किती वर्ष पाडणार का, आपण जिवंत आहे तोपर्यंतच पाडायचं का. तर भाऊ म्हणले नाही सचिन, यावेळेला आपण जिंकतोय. मी म्हणलं ह्या सांगलीच्या नगरसेवकांच्यावर तेवढा विश्वास ठेवू नका, कारण भाऊ आपल्या मागं रॅलीला वगैरे इतकी गर्दी असते की त्या संभाजी पवारांच्याकडे गर्दीच नसत्या, प्रकाश बापूंच्याकडे पण गर्दीच नसत्या, पण आपल्या मागे एवढी गर्दी असते ना की गर्दी ज्यांची आहे ना ही फक्त तुमचं शेपाड धरून तुमच्या बंगल्यावर राहणाऱ्यांची गर्दी असते. तुमच्याशी फक्त जवळीकता करायची, भाऊ 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 म्हणून चिटकायचं, मग सोसायट्या घ्यायच्या, ग्रामपंचायतीत घुसायचं, बँकेत घुसायचं, बँकेचं चेअरमन व्हायचं, बँकेचे सदस्य व्हायचं, हे भाऊला धरून धरून आणि नगरसेवक व्हायचं. असली लोकांचीच गर्दी भाऊ आपल्या मागे आहे. ही मतात रूपांतर होणारी गर्दी नाहीये. पण भाऊना त्यावेळेला पण वाटलं काय ना आपण प्रकाश बापूंचा आणि संभाजी पवारांचा पराभव करू शकतोय आणि आपण निवडून येऊ शकतोय. पण घात केला मदन भाऊंच्याच जवळच्या लोकांनी आणि त्यावेळेला आदरणीय प्रकाश बापू पण पडले आणि आदरणीय आमचे मदन भाऊ पण पडले आणि परत संभाजी पवार निवडून आले. हा इतिहास आहे आणि तुम्हाला पण आठवत असेल, मी परत एकदा तुम्हाला उजळणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, होय असं घडलं होतं. आणि त्यानंतर मागच्या वेळेला एक नौखा उमेदवार म्हणून, एक काम करणारा झगडणारा मनुष्य आहे म्हणून पक्षानं याच पृथ्वीराज बाबांची उमेदवारी जाहीर केली आणि ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर याच पृथ्वीराज बाबांनी याच विद्यमान आमदाराला टक्कर दिली आणि ती टक्कर सक्सेस होत्या म्हणल्यानंतर पुन्हा शेवटच्या क्षणाला अंदाज आला दादा घराण्याला, त्याचा मी साक्षीदार आहे. दादा घराण्याला अंदाज आला की पृथ्वीराज बाबा निवडून येऊ शका लागलेत. बाबा निवडून येणार, बाबा निवडून आला तर परत हलणार नाही, हे जनतेत घुसणार, जनतेची कामं करणार, काय न करता ह्यो मनुष्य एवढा करतोय आणि एकदा आला की परत दादा करायला घुसू देणार नाही, अशी भावना यांची निर्माण झाली. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्हाला निरोप देण्यात आले की बदलावं लागतंय, बाबाला पाडावं लागतंय. आणि हे केलं ते दादा खऱ्याने केलं, हे मी आज स्टेजवर
निष्ठून सांगतोय, मला स्वतःला निरोप आला होता, या वसंतदादा खानदान मधून आला होता की बाबाला पाडायचंय. आजपर्यंत भिवून आम्ही कधी डिक्लेअर केलं नाही, आम्ही समाजापुढे मांडलं नाही. का मांडलं नाही की आपण एकदा जर आपल्याच खानदानची आबरू काढली तर पुन्हा आम्ही कुठल्या तोंडाने ना तिकीट दिल्यानंतर मतदान मागायला जायचं. म्हणून आम्हाला नाय विलास जाणं थांबावं लागलं होतं, गप्प बसावं लागलं होतं. पण आज मी हे ओपन करतोय, मागच्या पंचवार्षिकला पृथ्वीराज बाबांना पाडण्यासाठी वसंतदादा खानदाननं शेवटच्या 2 दिवसात आदेश दिले. मला काय माझ्यावर कारवाई करायची करा, काय मला मारायचं असेल तर मारा, एकदा तुम्हाला काय करायचं करा. अरे ज्या वसंतदादांनी महाराष्ट्राचं राजकारण सांगलीतनं चालवलं, महाराष्ट्रामध्ये खासदारकी आमदारकीचे तिकीट द्यायचं काम तुमच्या घरातनं चालत होतं, त्या घराला 1986 पासून बर्बाद करायचं काम तुम्ही ठरवलेलं आहे, केलेलं आणि करत आलेला आहात. आज आमचा बांध फुटला, आज आम्ही जाहीर ओपन करतोय की काँग्रेसच संपवतोय आणि फक्त दादा घराला संपवतोय. का हो? का या दादा घराण्यामध्ये मुख्यमंत्री पद 4-4 वेळा दिलं गेलं, तुमच्या घरामध्ये नगरसेवकापासून, नगराध्यक्षापासून, आमदारपासून, खासदारपासून, मंत्र्यापर्यंत सगळं काय तुमच्या घरात दिलं. अरे जनतेसाठी राबणारा एक पृथ्वीराज बाबा निवडून येतोय म्हणलं त्याला पाडता, त्यावेळेला पाडायला तुम्ही सक्सेस झाला. आणि यावेळेला पडणार नाही, कारण जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेला आहे की फडणवीस ज्याचा प्रचार करतोय त्याला असा पाडा की परत त्याने इसरता कामा नये. जातीमध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, निवडून यायचं, हे यावेळेला यांची पोळी चालणार नाही. म्हणून यांनी शक्कल लढवली की आता आपणच बंडखोरी करायला पाहिजे, आणि हे ठरवून बंडखोरी झालेली आहे. बंडखोरी झाली. बाबांनी अनेक वेळा विनंती केली, अनेक वेळा पाया पडले. आदरणीय जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम साहेबांनी सुद्धा त्यांना विनंती केली. वरन दिल्लीपासून, मुंबईपासून सगळ्या नेत्यांनी विनंती केली. शेवटच्या क्षणाला यांनी माग घेण्यासाठी निर्णय सुद्धा झाला होता. माग घेण्याचा निर्णय झाला त्या दिवशी आम्ही बाबांच्या बंगल्यात होतो. 2 बंगले सोडून आमच्या आदरणीय वहिनी साहेबांचा बंगला आहे. आम्ही आमच्या माऊली त्यांना म्हणतो, पण माऊली तुमचा घात कोण करतय? माऊलीना मला हे म्हणायचंय की माऊली, आदरणीय मदन भाऊ तुमचेच मिस्टर, आमचे नेते आदरणीय प्रकाश बापूंच्या विरोधात उभा राहिले आणि प्रकाश बापूंना पाडल्याचा राग आमचेच आदरणीय खासदार, ज्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलंय, अशाच सभा आम्ही ठोकल्यात. आणि तेच आदरणीय विशाल दादा पाटील यांनी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वहिनी साहेब माग घेत होते अर्ज, त्यावेळेला दादानी घेऊन दिला ना. याच्या मागचं गोड मंगाल काय? मला असं वाटतंय की दादा, याच नांद्रे गावामध्ये किंवा माझ्या सांगरवाडीमध्ये जनतेनं, या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलंय. माझं पण मत तुमच्या विजयामध्ये आहे, पृथ्वीराज बाबाचं पण आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचं पण आहे. विसरलात अवघ्या 6 महिन्यात? अरे काँग्रेस पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली नाही, पण काँग्रेसचा A to Z कार्यकर्ता तुमच्या विजयासाठी जीवाचं रान केला. आणि तुम्ही अपक्ष असताना आम्ही तुम्हाला निवडून आणलं. महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार तुम्ही अपक्षाला आम्ही कॉलर ताट करून नाचलो. आमच्या अंगावरचे कपडे गुलालानं माखली, अजून सुद्धा ती धूळ निघत नाहीये. विसरलात लगेच आपल्या खानदानचा भाई
चा मनुष्य इथं आमदार होईल आणि परत आपली परंपरा चालू राहणार नाही या भीतीपोटी तुम्ही त्यांना पाडायला एका दगडात दोन पक्षी मारले. म्हणजे मदन भाऊनी प्रकाश बापूंच्या विरोधात केलेली बंडखोरी तो वचपा काढायचा म्हणजे वहिनीच्या स्वरूपानं वहिनीला बात करायचं म्हणजे आमच्या माऊलीला बात करायचं तुम्ही ठरवलं. आणि इकडे पृथ्वीराज बाबांना पाडायचा प्लॅन. अरे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसला पाडायचं. माझ्यासारखे कार्यकर्ते किती दिवस टिकणार. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरची पोळी भाजण्यासाठी ज्यांनी काँग्रेसवर प्रेम केलं त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं तुम्ही हाल करायला लागलेला आहात. अरे किती दिवस चालणार आहे. किती दिवस चालणार. काय चाललंय तुमचं. आदरणीय दादा आज तुम्ही खासदार आहात. आज मला सांगा तुम्ही जी पेरणी करताय तेच उगवणार तेच उगवणार. तुम्ही जे पेरणार तेच उगवणार. तुम्ही शेवगा पेरला म्हणून ऊस उगवणार नाही आणि तुम्ही डाळ पेरली म्हणून मका उगवणार नाही. तुम्ही जी घाण पेरल्या तीच उगवणार आणि ही तुमच्यावर उलटणार म्हणजे उलटणार. आम्हाला असं वाटा लागले आता की दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊन चूक केली काय. तुमच्याला ताकद दिली 4.5 वर्ष अजून आहे. तुम्ही अजून आम्हाला मातीत घालणार असला घाला. मी तुमच्या विरोधात बोलतोय म्हणून तुम्ही आम्हाला मातीत घाला. सचिन कदम एकटा नाही हजारो लोक आहेत आता दादा की आम्ही चुकलो म्हणणारे. एक चूक केली तुम्ही एक चूक केली. आदरणीय वहिनी या माऊली आहेत. या माऊलीना या राजकारणाचे छक्के पंजे माहित नाहीत. अचानक आमचे नेते मदन भाऊ वारले म्हणून माऊलीनी हातात झेंडा घेतला. पण त्या माऊली रूपी तुम्ही बंडखोरी करून बाबाला पाडायचा प्लॅन तुम्ही आखलेला आहे. पण आता जनता शानी आहे दादा. जनता शानी आहे. तुमच्या त्या गुंड्या वळखायला सुरुवात केलेली आहे. आज मी पहिला मनुष्य असेल या मतदारसंघामध्ये की या वसंतदादा खानदाननं 1986 पासून आजपर्यंत पाडण्याचं काम केलंय आणि केलंयच. मी कोणत्याही स्टेजवर यायला तयार आहे. मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे. तुम्ही उद्या ठरवलं तर मला बर्बाद करू शकताय पण एक सचिन कदमला बर्बाद करून तुमचं फिटणार नाही. लाखो लोकांना बर्बाद करावं लागेल आणि लाखो लोकांना बर्बाद केलं तर तुम्ही कुठं पाचांगाला पण उरणार नाही. का हो सगळं मलाच पाहिजे होय. सगळं मलाच सगळं मला. आता तुमच्या डोक्यात आदरणीय आमचे माजी मंत्री प्रतीक दादा पाटील तुम्ही जाहीर केलं ना मी राजकारण सोडलं. का सोडलं. अरे तुम्ही आजपर्यंत काँग्रेसलाच पाडत आला. तुमचा सुपडा सूप झाला. आता आपलं काय चालणार नाही समजलं म्हणून तुम्ही निवृत्ती जाहीर केली. तरी पण तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांनी यांच्यावरचं प्रेम कमी केलं नाही आणि एक प्रेम वाढायला लागलं. आणि प्रेम वाढायला लागल्यानंतर मित्रांनो परत आपण दादांना निवडून दिलं आणि बरोबर मागून एंट्री झाली की हो प्रत्येक दादांची. गाव निवृत्त झालेला मनुष्य परत आला. आता वाटा लागलं की विशाल दादांना 2च मुली आहेत. मग मुलींना राजकारणात आणायचं कसं. मग आपला जो कंटिन्यू पारा न्यायचा कसा पुढं. मग आता निवृत्ती घेतलेल्या बाबाला आमच्या दादांना माजी मंत्र्यांना 2 मुलं आहेत 2 खोंड आहेत. एक खोंड आता काढायचं नगरपालिकेला किंवा जिल्हा परिषदला. मग महापौर करायचं. हळूहळू खोंड तयारीचं झालं की पुन्हा आमदारकीत आणायचं. म्हणजे आता आमदारकी बाबाला दिली की बाबा काय हलायचं नाही कारण बाबा गल्लीबोळातले काम करणार. सर्वसामान्यांचे कार्य करणार. काम करत करत यो लोकांच्या गळ्यातला साईड बाबा बनला तर मग आपली पुढे पुढे जाणार. त्यापेक्षा आयडिया करून मग महिना बरोबर गेम करायची ठरवली दादा. आणि तुम्ही यायला सुद्धा जब भी बात बिजनेस की आती है 2 शब्द सुनते हो व्यापारी और सीईओ. व्यापारी क्या होता है सीईओ क्या होता है. जाहीरपणे कदम साहेबांच्या पश्चात
विश्वजित कदम यांनी थोडं ग्राउंडला येऊन तो वारसा अधिक सक्षमपणे चालवण्याचा प्रयत्न केला. विश्वजित कदम यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे असं म्हणता येणार नाही, पण हरला खूप महत्वाचा आहे की संग्रामसिंह देशमुखांना उमेदवारी द्यायची याच्यामध्ये खूप शेवटपर्यंत झुंजावं लागलं. त्यांना यावेळेला यश आलेलं आहे आणि ते विश्वजित कदम यांच्यासमोर कमळ चिन्ह घेऊन लढतात ही त्यांच्यासाठी जमेल. सर्व पक्षामध्ये विश्वजित कदम यांचं वजन. हे शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा निर्माणकाचा कौल काय सगळ्याचा अंदाज आणि 2024च्या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत तुमच्या जनतेपर्यंत पोहोचवणारच. आज माझ्या तोंडातून सुरुवात झाली, उद्या तुमच्या तोंडातून सुरुवात होईल. तुम्ही घरात गेल्यानंतर सुद्धा म्हणशीला एक सांगलीचा सचिन कदम आला होता आणि त्या सचिन कदमांना पोट तिडकीने सगळी सत्यता मांडली. का हो राजकारण असलं कुठं राजकारण असतं का? दुसऱ्याची घरं जाळायची काम, दुसऱ्याच्या ताटात तुम्हाला घाण टाकायची इच्छा होती. सूचना आलेली आहे की बाळासाहेब कदम म्हणजे आदरणीय आमचे जिल्ह्याचे नेते विश्वजितजी कदम साहेब आणि बाबा दर्ग्याचं दर्शन घेऊन या लागलेले. ती सूचना आली आहे तुम्हाला सांगायची. तर मित्रांनो, या दादा घराण्याला माझी विनंती आहे, आदरणीय वसंतदादा पाटील यांना सुद्धा तुमच्या लोकांनी त्रास दिलेला आहे. अहो एक काळ औरंगाबादमध्ये दादा गेले, तिथं दादांचा पुतळा आहे. सांगलीमध्ये दादांचा पुतळा दादानी स्वतः उभा केला, कारण त्यांना पण माहित होतं की काय करतील पुढे सांगता येत नाही. अहो अशा नेत्याची तुमची पिढी ज्यांनी राज्य चालवलं त्या काँग्रेसला पाडताय तुम्ही. असं पाडून राजकारण कधी करू नका. आणि जनतेला माझे हात जोडून विनंती आहे, ह्यांची खरी कारस्थानं तुम्हाला सांगितल्या. आता बीजेपीला निवडून आणण्यासाठीच यांनी बंडखोरी केलेले. यांना निवडून यायचं नाही, यांना निवडून यायचं नाही, यांना फक्त बाबांना पाडायचं आहे. ही सुपारी त्यांनी घेतल्या आणि ही सुपारी त्यांना फोडू देऊ नका. तुम्ही या बंडखोराला, या माऊलीना, मी त्यांचा आदर खूप करतो, कारण आदरणीय भाऊंचा मी कार्यकर्ता आहे. भाऊंच्या नंतर मी या विशाल दादांचा, प्रतीक दादांचा कार्यकर्ता झालोय. पण लगेच यांची हे कट कारस्थान काही थांबत नाहीये. आणि आम्ही किती वर्ष काढायचो, 86 पासून मी यांचं करतोय, 86 पासून यांच्या सतरंजा उचलतोय. सगळंच तुम्हाला सगळ्यांना दादागिरी फोन करून तुम्ही दाब देता का रे बाबा? सांगलीचं उपमहापौर पद आलं यांच्याकडं. तुम्हाला सांगतो, सांगलीचं आत्ताच ज्या वेळेला सत्ता बदलली, काही नगरसेवक फोडले राष्ट्रवादीवाल्यांनी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा महापौर करायचा ठरवला, त्यावेळेला तुम्हाला सांगतो उपमहापौर पद काँग्रेसच्या वाट्याला आलं. विशाल दादानी कोणत्याही स्टेजवर सांगावं त्यांनी उपमहापौर केलं माझे मित्र उमेश पाटील यांना. कारण का? दादा घराण्याचं रक्त म्हणून. का हो दुसरे नगरसेवक नव्हते? 5-5, 7-7 वेळा निवडून आलेले आहेत, 20-20, 25-25 वर्ष निवडून आले. त्यांना तुम्ही दिलं नाही. उमेश पाटलांना तुम्ही उपमहापौर पद दिलं 2.5 वर्षासाठी. हे तुमचं राजकारण म्हणजे आम्ही काय करायचं? आम्ही तुम्ही जे सांगाल तेच करायचं का? तुम्ही आम्हाला बादच करायचे ठरवलंय का? अहो ह्याच्यातून काय होणार आहे? काँग्रेस कार्यकर्ता संपणार आहे हे यांच्या लक्षात काय येत नाही. व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती, जरा बातमी कुठे, व्हॉट्सअप फेसबुक बघा. या ठिकाणी मित्रांनो काय करता, वहिनीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आमच्या माऊलीच्या कार्यकर्त्यांना नकोच्या पोस्ट बाबांच्या विरोधात टाकायला होतात. ह्यांचे कार्यकर्ते टाकत नाही ना. ही आपली कातडी वाचून असतात व्यवस्थित. कातडी दुसऱ्याची द्यायची दावणीला दुसऱ्याच्या. हे फार हुशार गडे. आणि फेसबुकला वगैरे कमेंट्स टाकायच्या विरोधात बाबांच्या. आणि त्यांना मी विनंती करतोय, अरे भावानं समजून घ्या रे, आपण काँग्रेसचीच आहोत.
आपल्या 2 तुकडे करून हे बीजेपी वाले निवडून यायच्या प्लॅन मध्ये आहेत. या लोकांनी चूक केलेली आहे. अरे या नेत्यांनी ही फूट पाडलेली आहे. आपण कार्यकर्ते एकत्र राहूया. काँग्रेस पक्षानं अधिकृत उमेदवार बाबांना का निवडलं, त्यांचं कार्य बघितलंय, त्यांचं सगळं चार्जशीट बघितलंय मागचं, आणि त्यामुळं बाबांना तिकीट दिलेलं आहे. त्याच्या मागची कारणं आहेत. आपण एक होऊया. पण मित्रांनो, यांची अशी जी डोसकी फडकावून सोडल्यात ना, काय नाही, यंदा आमचाच विषय. अरे जरा गल्लीबोळात जावा, लोकांच्या प्रतिक्रिया ऐका. लोक तोंडावर बोलत नाहीत, तुम्हाला घाबरून बोलत नाहीत, पण मतदान करताना तुम्ही नसताय रे बाबांनो. मदन भाऊंच्या माग हजारांना होती, पण माग असणाऱ्यांचे एवढं पण मतदान पडायचं नाही. का पडत नव्हतं? तुमच्या जवळ जी माणसं आहे त्यांची वाढात किती किंमत, जरा विचार केलाय कधी? अहो, तोड दिले देवानं म्हणून काय पण बडबडायचं, ज्याला आड ना बुड काय पण बडबडायचं. अहो, ह्या पृथ्वीराज बाबांनी विशाल दादाच्या वेळेला एक काँग्रेस पक्षाचे विद्यमान ते अध्यक्ष आहेत, त्यांना काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रचार करता येईल का? तुम्ही प्लीज सांगा. येईल करता? नाही करता येणार. कारण का आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील होते. आज विश्वजित कदम साहेबांना सुद्धा ओपन प्रचार करता आला नव्हता त्यावेळेला. पृथ्वीराज बाबा रात्रंदिवस कष्ट करत होते, हे यांना माहित होतं. आणि एक गडी ज्याला ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, ग्रामपंचायत एक सदस्य निवडून आणायची लायकी नाही, आणि उगाच त्यांचं शपाट धरून 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 पदावर जातात, 55 लाखाच्या गाडीतनं फिरतात, गावात 55 माणसं विचारत नाही त्यांना. आणि असा माणूस म्हणतोय की बाबांनी दादाचा प्रचारच केला नाही. अरे 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 किती फोटो दाखवून, किती काय पुरावे दाखवू. खुद्द विशाल दादा आणि पृथ्वीराज बाबा रात्री 2-2, 2:30 वाजता मी बघितलं होतं ना, मध्यरात्री. मग बाबाला काय सांगली दाखवायला नेत होता काय? का गल्लीमुळे माहित नव्हतं बाबाला? मग ते कशासाठी नेत होता? आणि त्या माणसाला पडायसाठी प्लॅन करताय. अरे काय तुमचे दुरुत विचार रे बाबांनो. अरे जग चंद्रावर चाललंय, किमान डोंगरावरती जावा. घरात पाठी उलटी घालून पाठीवर उभारला म्हणता आलो बघ चंद्रावर. कोण कॉम्प्रोमाइज करणार तुमच्या असल्या विचाराचे? उगाच लोक भेतात भेतात भेतात. काय मर्डर करणार तुम्ही? काय तुमची हा हिंमत? करायचं असेल तर या. कुचक राजकारण सोडा. कुचक नाचक इटक अरे वाटायला पाहिजे काय ना काय तरी. आज एक सर्वसामान्य माणूस घरावर तुळशी पत्र ठेवून बोलतोय ने राजकारण गेलं चुलीत. माझं घरानं राजकारणात संपू दे, पण तुमच्या गुंड्या ओपन करणारच. काय रे बाबा, ठेका घेतला का तुम्ही काँग्रेस पाडायचा? अरे दादांचा फोटो लावताय तिथं, त्या दादांची शपथ घेऊन सांगा की दादा आम्ही काँग्रेस पाडतोय. चांगलं का वाईट? चांगलं का वाईट? दादा जर असं तर उठून जर बोलायची ताकद असतं तर पायताना हाणलं असतं, सोडलं नसतं दादानं समाधीच्या तिथनं. उगाच ते उठत नाहीत आता समाधीत आहेत म्हणून बोलताय खोटं. नाटकी प्रेम तुमचं. दादांचा फोटो घालून काँग्रेसला पडताय. कधी केलं का दादांनी असं? अरे दादांच्या मांडीवर मी बसत होतो आणि तुम्ही मांडीजवळच काय पायाजवळ येऊन देत नाही कार्यकर्त्याला. काम झालं की कुत्र्याची किंमत देताय. खासदारकी लागली, पळून पळून खेळत होतो. मला 6.5 वर्षापूर्वी अटॅक आला होता, मला मयत घोषित केलं होतं मित्रांनो. देव कृपेनं परत मी जिवंत झालोय. आणि ह्याच विशाल दादांना बघितलं, ह्याच विशाल दादांना माझ्या माणसांना सांगितलं की सचिन पळून पळून खेळायला, तो अटॅक पेशंट आहे. मी म्हटलं मेलं तरी चालेल दादा, तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलोय.
अरे मी एवढा राबलोय तुमच्यासाठी, तुम्ही काँग्रेस पाडायला चाललाय रे बाबांनो. हा, एवढ्या सोन्यासारख्या माणसाला तिकीट दिले, त्यांची उमेदवारी तुम्ही त्यांच्या विरोधात बंडखोरी करून त्यांना पाडायला चाललाय. या जनतेला खोळ्यात काढायला चाललाय, या मतदारांना खोळ्यात काढायला चाललाय. अरे आता तुमचं मी भांड फोडायला सुरुवात केली आहे. मला सांगलीच्या मोठमोठ्या सभेमध्ये ठेवा. काय मला कुणीकडे गोळी येऊ दे ना तर कुणीकडे तलवार येऊ दे, मी मरायला पण तयार आहे, पण यांचा बुरका फाडल्याशिवाय सोडणार नाही. आता लई केलं तुम्ही, लई केलं रे बाबांनो, लई केलं. काहीतरी लिमिट ठेवा की, सहनशीलता किती ठेवायची. अरे आता तुम्ही पेरणी केली ना या बंडखोरीची, आमच्या तुकडे केले. उद्या याच ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन होणार की नाही? का बंद झालं इलेक्शन? याच ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये जिल्हा परिषद होणार की नाही? याच ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये पंचायत समिती होणार की नाही? त्यावेळेला जर तुमचा उमेदवार उभा केला आणि तिथं बाबाने बंडखोरी केली तर रे, जैशी करणी वैशी भरणी. जे तुम्ही पेराल ते जर बाबांनी पेरलं तर काय होईल? एक बिचारा प्रामाणिक मनुष्य पृथ्वीराज बाबा आहे, गद्दारी करत नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेता तुम्ही. लाज वाटायला पाहिजे म्हणतो मी, लाज. काय चाललाय प्रकारे हो? मी आज या ग्रामदेवतेची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, हे जे करतात ना ह्याला कुठेतरी बांध घातला पाहिजे, यांना थांबवलं पाहिजे. तुम्ही आम्हीच थांबवू शकतो. यांच्या गुंड्या जर थांबवायच्या असतील ना तर मित्रांनो या वेळेला बाबालाच निवडून द्यायला पाहिजे. तरच लोक म्हणतील सांगलीची जनता काय ताकदीची आहे हे दाखवून देऊया. मित्रांनो तुम्ही दाखवून देऊ शकताय का नाही? प्लीज हो किंवा नाही तर म्हणू शकता, हो किंवा नाही. हा, मी पोट चिडकी सांगतोय, मी पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी सांगतो. एकदा दादाने गट एक आमदार पाडायचा, एकदा भाऊच्या गटाने पाडायचा. असंच करत आलं रे, असंच करत आलं. उद्या हे नगरसेवक ज्यांनी या माऊलीच्या मागे लागून 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 या दादाचं ऐकून 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 या माऊलीला या बंडखोरीमध्ये पाडलं, या बंडखोरीमध्ये अडकवलं. प्रदेशच्या उपाध्यक्ष आहेत त्या, काँग्रेस पक्षानं प्रदेश महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष केलेला आहे, त्यांना त्या बंडखोरीमध्ये पाडलं. अरे बाबांनो, तुम्ही तुमच्या वार्डमध्ये जावा, तुम्ही तुमच्या वार्डमध्ये निवडून येऊ शकत नाही. जे 2-4 लोक निवडून येऊ शकतात. आता मला सांगा, तुम्ही जर जिथे तुकडे झाले तुमचे, उद्या समजा एखादा XYZ उमेदवार आहे की तो निवडून येऊ शकतो, तो नगरसेवक आत्ताचा म्हणजे विद्यमान होता, तो उभारला, तो निवडून येऊ शकतोय समजा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर. आणि जर का त्या ठिकाणी मी बंडखोरी त्याच्या विरोधात केली तर त्यावेळेला तो नगरसेवक निवडून येईल का? तुकडेच होणार ना आमचे, म्हणजे तिथं बीजेपीच निवडून येणार ना. म्हणजे मला सांगा, तुम्हीच पेरणी केली ना, तुम्हीच करताय ना, मग फेडायचं कोण? आम्ही कार्यकर्त्यांनी? म्हणजे कार्यकर्त्याला तुम्ही मुंडकं कापताय आणि तुम्ही तमाशा बघता? अरे तुम्ही निवडून आला, अपक्ष आम्ही निवडून दिलं तुम्हाला आणि आमच्या भावनेशी खेळता तुम्ही. काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेशी खेळता तुम्ही. काय दादा, मी या खासदार दादांना प्रश्न करतोय, काय दादा हे चाललंय? वहिनी साहेब तुमचं ऐकत ना असं होऊ शकतं का? दादा वहिनी साहेब माघारी घेणार होत्या. शेवटच्या 15 मिनिटात मी त्या ठिकाणी होतो. दादा तुम्ही वहिनींच्या घराच्या आतमध्ये होता. जरांगे पाटलांनी 50 ते 60 मराठा समाजाचे सेवक कार्यकर्ते तुमच्याकडे पाठवले होते. त्या कार्यकर्त्यांनी वहिनींचे पाय धरून सांगितलं, वहिनी साहेब जरांगे साहेबांचा आदेश आहे,
की पृथ्वीराज बाबांना सपोर्ट करा आणि तुम्ही बंडखोरी माग घ्या. वहिनी साहेब माघारी घेणार होत्या, पण तुमच्या बुदगावच्या एका बीजेपीच्या बंडखोरानं मागे घेतल्याला जेव्हा समजलं, त्या क्षणाला दादा उठले आणि बंडखोरी फायनल म्हणून डिक्लेअर केली. काय गणित आहे त्यात? काय गणित आहे का हो? डोंगरे साहेबांनी मागे घेतल्या तुमच्यातनं कुठनं ऊर्जा निर्माण झाली? काय कारण होतं की त्यांची मतविभागणी होणार नाही आणि पृथ्वीराज बाबा आता वन साइड निवडून येईल आणि आपल्या खानदानच्या बाहेरचा होईल. आता वहिनीला दाडोला द्यायलाच पाहिजे, पर्याय नव्हता आणि वहिनी साहेब माघार घेणार होत्या. आणि खूप आपले जिल्ह्याचे नेते कदम साहेब सुद्धा सांगतील, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही बातमी होती, माघारी घ्यायचा निर्णय फायनल होता. दोन्ही जावाई पण तयार होते, दोन्ही मुलींच्या सहमती होती, बाई पाहुण्यांची सहमती होती. माघारी घ्या, तुम्हाला काँग्रेस पक्ष आमदार करणार आहे. एवढं सगळं असताना, ह्या आमच्या माऊलीला आमदार व्हायची संधी असताना, या पृथ्वीराज बाबांना हजारोच्या संख्येनं आमदार व्हायची संधी असताना, त्याच्यामध्ये तुम्ही आग ओतली, रॉकेल ओतलं, पेट्रोल ओतलं, घाण केली दुसऱ्याच्या ताटात. तुम्ही का रे बाबांनो, का केली? हा मी प्रश्न करतो, उत्तर देता आलं तर कुठल्या स्टेजवर द्या, मला बोलवा, मी त्या स्टेजवर यायला तयार आहे. का फेसबुक वरनं मला प्रश्न केला गेला की तुमच्या घरामध्ये 2 पिढ्या नगरसेवक पद दिलं. अरे वेड्यानो, माझ्या घरात नगरसेवक पद झालं हे कसं झालं तुम्हाला माहिती नाही? माझ्या घरात 15 वर्ष अपक्ष नगरसेवक आहे, 15 वर्ष अपक्ष नगरसेवक पद आहे आणि शेवटचं 20वं वर्ष फक्त एकच पंचवर्ष काँग्रेस खंड आलेला आहे. मग माझ्या घरावर याचे उपकार आले कुठनं? हे पण मी 4थ्या वेळेला पण अपक्ष निवडणूक लढवलं होतं माझं घर. त्यावेळेला यांनी सांगितलं की तुम्ही 15 वर्ष अपक्ष निवडून येऊन काँग्रेसमध्ये येतात, यावेळेला काँग्रेसचं तिकीट घ्या. म्हणून काँग्रेसचे तिकीट घेऊन काँग्रेसमधनं विजयी झालो. आमच्या सांगलवाडीमध्ये सुद्धा असंच कुरघुडे करतात, आमच्या गावात सुद्धा असेच तुकडे पाडतात. तर मित्रांनो, आजचे वक्ते आदरणीय कदम साहेब या ठिकाणी हजर झालेले आहेत. तुम्हाला आता आवाज यायला लागलेला आहे. मला खूप वेळ बोलण्याची संधी महावीर पाटील यांनी दिली. तुम्ही सुद्धा मला एवढा वेळ ऐकलं. माझ्या तोंडातून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मी माफी तुमची मागतो, पण पक्षाशी गद्दारी करणाऱ्या कोणत्याही नेत्याची मागत नाही आणि नाही. मी तुमची 10 वेळा माफी मागतो माझ्या आत्महत्या चूक झाली असेल तर. पण ज्या पक्षाला पाडण्यासाठी, या काँग्रेस पक्षाला पाडण्यासाठी या दादा घराण्यांनी जी तयारी केली, त्या दादा घराण्याची मी कदापि माफी मागणार नाही. मी सांगतोय, मला संधी द्या सांगलीच्या स्टेजवर. मी सांगलीच्या स्टेजवर सुद्धा यांचा भुरका पाडतो आणि ती संधी मिळवण्याची विनंती करतो. या तुमच्या चरणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि पृथ्वीराज बाबांना साथ द्या ही विनंती. धन्यवाद भाऊ. आणि आता सांगली जिल्ह्याचा धन्यवाद आदरणीय बाळासाहेब कदम